गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज तुमच्यासोबत ह्या बुकाबद्दल बोलणार आहे. याच्यात एक खूप मस्त एक चॅप्टर आहे, धीरता. धीरता काय आहे? धीर निश्चय कोणाची असते? ज्याची तीव्र इच्छा असते. स्वप्न मोठे पहा, कारण की तुम्हाला खूप जण असे म्हणणार की तू नाही करू शकणार आहे, तू एवढे स्वप्न कशाला बघताय, तूच ह्या दुनियात आला का एवढे मोठे स्वप्न बघायला. आपली जे तुम्हाला इच्छा आहे, तुमची जे कोणाला शॉप टाकायचं आहे, कोणाला UPSC क्रिएट करा, UPSCमध्ये एक्झाम द्यायची आहे, या कोणती पण एक्झाम द्यायची अशी जे खूप हाय आहे, पण त्यांना नाही माहीत तुमच्यात किती क्षमता आहे, पण त्यांनी आपल्या क्षमतावरून तो तुम्हाला डिसाईड करताय. तर धीर निश्चय असणं इतकं गरजेचं आहे आजच्या जगात की खूप जास्त. मोठे स्वप्न पहा. बुक्स आपल्याला काय म्हणते? मोठे स्वप्न पहा. हे काऊन म्हणते? कारण की यांनी रिसर्च केला गेला आहे. हे बुक जवळपास किती का अमीर लोकांवर रिसर्च म्हणजे केल्यानंतर बोलत आहे, आणि त्यांनी ऑलरेडी अब्जोपती होते. ठीक आहे. तर त्यांच्यावर रिसर्च करून हे म्हणतात की मोठे स्वप्ने पहा. आणि आपले जे स्वप्ने कोण तोडत आहे? रिलेटिव्ह या आपले मित्र या असे लोक जे त्यांनी आपल्या जीवनात काहीच नाही केले. ठीक. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही आपल्या मनात सकारात्मक विचार पहा, यशवाचे स्वप्न पहा आणि संपत्तीचे स्वप्न पहा, आणि पाऊल आपले मजबूत ठेवा. अडथळे येणार आहे, अडथळे इतके येणार आहे, कारण की मी असे खूप जण मी बघितले जे अशी धीरतावाली बुक वाचून नाही त्यांनी केले. म्हणजे त्यांनी 6 महिने आपले शॉप चालवते, मग त्याच्यानंतर बंद करून टाकते. असे खूप मी लोक पाहिले. पण एक असा व्यक्ती होता जो काय म्हणे, माझी दुकान किती वेळ जळली तरी मी त्याच जागेवर नवीन दुकान बनवणार. असा धीरता का आहे? इतकी धीरता, इतका आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास कोणी येऊन तोडलं तर गलत होऊन जाणार. कोणी पण कोणताही व्यक्ती येऊन, वर्तमानपत्र तुमचा आत्मविश्वास तोडते, तुमचे मित्र येऊन तुमचा आत्मविश्वास तोडून टाकते, तुमचे रिलेटिव्ह येऊन तुमचा आत्मविश्वास तोडून टाकते. तर हे जे तुमचे आत्मविश्वास तुटत आहे, हे खूप नकारात्मक गोष्ट आहे. तुम्ही वारंवार आपले गोल चेंज नको करा. तुम्ही जे आहे ते तुम्ही बनलेले आहेत ह्या गोष्टीसाठी. तुम्ही लाईफमध्ये जे फेस करून राहिले ते त्यांनी फेस नाही केले आहे, ते तुम्हीच फेस करताय. ठीक. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही धीरता ठेवा. जसं हेनरी फोर्ड झालं. हेनरी फोर्ड त्यानं 8 सिलेंडर लावायचंच होतं त्याला फोर्डच्या कारमध्ये. त्याची गाडी थोडी बरं नाही दिसे, पण लोक म्हटले की तू चांगली कर गाडी. तो निर्णय घेतला का? नाही. तो वेळाने निर्णय घेतला. तो आपल्या निर्णयावर ठाम होता. कार्नेगी झाला, थॉमस एडिसन झाला. हे कोण होते? हे इतके धीर निश्चयवाले लोक होते. यांना लोकांचं काहीच करायचं नव्हतं. यांना उत्तर पण नाही द्यायचं होतं. यांना म्हणजे दुनियाला तुम्ही उत्तर नको द्या. तुम्ही जे करत आहे, जे तुमचे काम आहे, ते काम लोक पाहून म्हटले पाहिजे, हां मला विश्वास होता, हा माणूस करू शकते. तुमची योजना दुसऱ्याला सांगू नका. तुमची कृती दिसणार. कृती म्हणजे जे तुम्ही सक्सेस झाल्यानंतर लोक ॲटोमॅटिक समजणार, पण त्याच्या पहिले बिलकुल सांगू नका. कारण की धीर निश्चयवाले अडथळे येणार आहे. आणि रोज थोडं प्रयत्न करा. ठीक आहे. आणि थांबू नका. जे पण तुम्ही करताय थांबू नका. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, गरीब मानसिकता आहे ते आपोआप बनून जाते. म्हणजे असं म्हणलं त्याला एफर्ट नाही लागत. पण अमीर मानसिकता बनवायसाठी जाणीवपूर्वक बनवा लागते. कारण की अगर तुमची गरीब मानसिकता असेल तर तुम्ही गरीब होणार आहे, पण श्रीमंत मानसिकता असेल तर तुमच्याजवळ पैसे येणार आहे. कारण की जसं जे नाल्यातलं पाणी, नदीतलं पाणी जसं समुद्राला टेकते ना, तसंच तुमच्याजवळ बी पैसे येणार, अमाप मात्रामध्ये येणार. जेव्हा तुमची अशी इच्छा असेल. हे जे बुक आहे ना, नक्की वाचा. जे पण व्यापारी आहे, जे पण धीर निश्चय आहे आपल्या कामाला घेऊन, ते नक्की हे बुक वाचा. कारण की इच्छाशक्ती आणि धीरता मोठे यश तुम्ही गाठू शकता. तुम्हाला अगर मोठे यश गाठायचे असेल तर तुम्हाला धीर निश्चय असणं खूप गरजेचं आहे. अडथळे येणार तुमच्या जीवनात. ठीक. आणि जे तुमची सराउंडिंग आहे तुमची, अशी बनवा जे तिथे सक्सेसफुल लोक आहे, ना की असे लोक जे बिलकुलच गेले गुजरे आहे. तसे नको बनवा. सक्सेसफुल पीपलसोबत राहा, सक्सेस मेंटॅलिटीसोबत राहा. त्याच्यानं काय होणार, तुमची पण सक्सेस मेंटॅलिटी बनेल. नसेल तुमच्याजवळ तर बुक रीड करा. बुक अशी गोष्ट आहे, तुमच्याजवळ नाही ना तरी तुम्ही सुखी आहे. म्हणजे जे तुमच्याजवळ मित्र नाही, तसे मेंटॅलिटीवाले लोक नाही, तर बुक आहे. बुक तुम्हाला ज्या याच्यात नेणार, जे तुम्हाला धीर संकल्प बनवणार की हद नाही. इच्छाशक्ती, निर्णय कसे घ्यायचे, इच्छाशक्ती कशी राहिली पाहिजे, धीरता कशी राहिली पाहिजे. जो कसा आहे, ज्याला अपयश मिळते ना, त्याच्या मागं एक बीज राहते ना, सक्सेसचं बीज लपून राहते. हे वडाचं झाड एवढं मोठं राहते, पण केवढूशा बीजनं तयार होते हे. त्याच्या अंदर बी एवढं मोठं झाड निर्माण करायची शक्ती आहे. पण पहिला पाऊल लहान टाका, मग हळूहळू मोठे करा.
ना की तुम्ही एकदम मोठे करणार ना अपयश होऊन बसून जाणार. थोडी 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 मेहनत करत राहा. त्याच्यानं तुम्हाला तुमच्यावर आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही लोकही तुमच्यासोबत जुळेल आणि अशा लोकांसोबत जुळा जे तुमच्यापेक्षा मोठे आहे मेंटॅलिटीनं. ठीक. मी तर बुक्ससोबत खूप मला बुक प्रेमी म्हणू शकता मला. मी बहुत बुक्स रीड करतो आता. मला नाही आवडायचे बुक्स, मी जाणबुजून बुक्स रीड करतो याच्यासाठी, कारण की याच्यात जे माहिती आहे जे कोणीच नाही सांगत. किती निगेटिव्ह पीपल येऊ दे मग अवतीभवती, मग बुक्स अशी वस्तू आहे जे मला मार्गदर्शन करते. कारण की बुकापायीच होऊन राहिलं हे सगळं काही. डॉक्टर कसा बनतं बुकापायी, इंजिनियर कसे बनते बुकापायी. इलॉन मस्क बुक रीड करून नो डिग्री ना नथिंग रॉकेट बनवून टाकला. बुकामध्ये जे ज्ञान आहे मित्रांनो ते कुणाजवळच नाही. बुक्समध्ये रिसर्च हे बुक्स रीड करा. ज्याला अमीर बनायचं आहे हे बुक बेस्ट आहे, बेस्ट ऑफ बेस्ट बुक आहे. जे लोक हे बुक म्हणजे कसं आहे, मी जितके पण सायंटिस्ट झाले त्यांनी काय म्हटले माहीत आहे, मी कोणाच्या तरी खांद्यावर उभं होऊन मी बघितलो त्याच्यानंतर मी सफल झालो. म्हणजे काय, मी अशा लोकांच्या खांद्यावर उभा होतो जो त्याच्या नजरियानं बघत आहो मी. म्हणजे मी यांच्या नजरियानं बघत आहो तर मला समजत आहे की मी कुठं हारत आहो. आपलं दृढ निश्चय नाही आहे, इच्छाशक्ती मोठी नाही आहे, मोठी कल्पना नाही करत. आपल्या रिलेटिव्ह म्हणतो आहे का तूच आला का ह्या दुनियात जग बदलासाठी. नाही मित्रांनो, हे दिमाग, हे सबकॉन्शियस माइंड सकारात्मक ठेवलं तर तुमची बहुत प्रगती होणार. नकारात्मक ठेवलं ना तर काय होणार, तुम्ही हारून जाईल. तुम्हाला इतकं बर्बाद होऊन जाईल तुम्ही की हद नाही, आणि इतके आबाद बी होऊन जाईल की हद नाही. सिर्फ एवढंच आहे की असे व्हिडिओज तुम्हाला निरंतर पाहिजे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि मी असे निरंतर बुक्स बनवत राहणार. माझ्याजवळ खूप बुक्स आहे. ठीक आहे. थँक्यू.